आणि ह्या गार्डन मध्ये आपण फिरताना आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला फक्त कलरफुल फ्लॉवर दिसतात। हे किती मस्त अरेंज केलेत बघ ना। तर सध्या आता इथे बसून त्यांच्याशी गप्पा मारल्याचा फील येतो। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आम्ही आज आलोय पुण्यातील कलरफुल दुनियामध्ये। आता कलरफुल दुनिया ही कुठे आहे तर आपल्या खडकवासला जवळ आम्ही आलोय गोकुळ फ्लॉवर पार्क मध्ये। इथे आहेत जवळजवळ 13 लाख ते 15 लाखापर्यंत फ्लॉवर आहेत आणि कलरफुल दुनिया म्हणजे इथे इमॅजिन कराल ते फ्लॉवर आपल्याला भेटणार। ये बड़ी अच्छी बात कही आप। भेटणार आहेत किंवा दिसणार आहेत। चला तर मग आपण बघूया। आणि इथे पार्किंगची सुद्धा सोय खूप सुंदर आहे आणि एंट्रन्स पण फार अशी मस्त डॉल्फिन वरती इथे नाव आहे। आपण बघूया चला। तिकीट घेतोय। A few moments later. आता आपण तिकीट घेतलंय, आतमध्ये जाऊन बघूया। ही आहे एंट्री। किती दिवस झाले स्टार्ट होऊन? सर 1 महिना। हा, 5 तारखेला ओपनिंग झाले, जवळपास महिना झाला। धन्यवाद। इकडे आल्यावर पहिल्यांदा इथे बघू शकता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो आपण। तर मी तुम्हाला म्हटलं की इथे जवळपास 15 लाख पेक्षा जास्ती फ्लॉवर आहेत। तर ते फ्लॉवर फक्त असे म्हणजे आपल्याला कलरफुल पाहायला भेटणारच आहेत, पण त्याच्यासोबत वेगवेगळे शेप सुद्धा आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटणार आहेत। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर तेच फ्लॉवर आता इथे स्लाइडच्या स्वरूपात असे मस्तपैकी अरेंज केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि हा एकदम म्हणजे नजारा असा आहे की आपल्याला इथून म्हणजे जाऊच वाटणार नाही। आणि हे सगळं इमॅजिनेशनच्या थोडं पलीकडेच आहे। आपण फ्लॉवर तर नेहमी बघतच असतो। इथे वेगवेगळ्या कलरची फुलं तर आहेतच, पण त्याच सोबत हे जे 15 लाख म्हणजे जी फुलं आहेत ती मांडली आहेत कशी हे पण वेगवेगळ्या प्रकारे आहेत। तर आता सध्या मी उभी आहे, ते स्लाइडच्या ह्याच्यामध्ये फ्लॉवर आपल्याला अरेंज केलेले दिसतात। हे किती मस्त अरेंज केलेत बघ ना। आता सध्या मी जो कलर माझ्या मनामध्ये इमॅजिन करते तो माझ्या समोर असा कुठून ना कुठून तरी दिसतोच आहे। कैसा लगा मेरा मजाक? आता आपण एंट्री केल्यावरतीचा हा फर्स्ट अट्रॅक्शन पॉइंट आहे, जो की स्लाइड वरती फ्लॉवर्स ठेवलेले आहेत। आता आपण पुढचा बघूया। पण नेहमी धनाने भरलेला हांडा असंच करत असतो, पण इथे इमॅजिनेशनच्या पलीकडे म्हणजे रोप किंवा झाडे हे पण आपली एक संपत्तीच आहे। तर इथे आपण बघू शकतोय की त्यांनी असं केलेलं आहे की हंड्यातून पडतं म्हणजे हंड्यातून संपत्ती बाहेर येते असा पॉइंट इथे आहे। त्यामुळे नक्कीच झाडे लावा, झाडे जपा। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। आपण जाऊया सेकंड सेक्शनला। चला। हे असं कधी तुम्हाला असं बघितल्यासारखं वाटतंय का की कुठेतरी बघितलंय? हाच जो पॉइंट आहे तो म्हणजे दुबई मिरॅकल गार्डनला इन्स्पायर्ड झालेला हार्ट टनेल। इथे बघू शकता म्हणजे हार्टच्या शेप मध्ये त्यांनी टनेल बनवलंय एंट्रीचा। मस्त असा हा एंट्रन्स आहे। A few moments later. तुम्ही ह्या पार्क मध्ये
क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी इथे फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत इथे येऊन एन्जॉय करू शकता. आणि इथे आल्यावर एकदम म्हणजे नितांत शांतता, फुल ऑफ प्लीझंट असं वातावरण आहे. अच्छा. आणि ह्या गार्डन मध्ये आपण फिरताना आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला फक्त कलरफुल फ्लॉवर दिसतात. आणि इथे वेगवेगळ्या ठिकाणी असे सेल्फी पॉइंट, फोटोजेनिक सगळं गार्डन आहे. तर आता आपण नेक्स्ट सेक्शनला जाऊ, फ्लॉवर पिकॉक अँड फ्लॉवर डॉल बघायला. आणि हे गार्डन आपण बोटिंग थ्रू सुद्धा बघू शकतो. यांनी इथे बोटिंगची सुद्धा सुविधा केलेली आहे. आणि असे मस्त ठिकठिकाणी असे फोटोजेनिक पॉइंट सुद्धा केलेले आहेत. सेल्फी पॉइंट सोबत त्यांनी काही काही ठिकाणी प्रॉम्प्ट सुद्धा ठेवलेत, ते सुद्धा आपण घेऊन फोटो काढू शकतो. कौन है ये लोग? कहां से आते हैं? ह्याच गार्डन मधल्या ब्रिजवरून चालतीये, जे की त्यांनी अशी छोटीशी रिव्हर केली आहे बोटिंग साठी. आणि आता आपण नेक्स्ट पॉइंटला आलोय, ते म्हणजे फ्लॉवर डॉल. फ्लॉवर डॉलचा कलरफुल असा गाऊन बनवलेला आहे. आता आपल्याला ही फर्स्ट डॉल दिसली, पण मला अजून दुसऱ्या दिसत आहेत, त्या पाहायला आपण जाऊ. फाउंटन पॉट, आपणच नाव देऊ ना, फाउंटन फ्लॉवर पॉट. घे ना. कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. आणि ही माझ्या पाठीमागं आहे, ही यांनी बनवलेली आर्टिफिशियल रिव्हर आहे. यामध्ये बोटिंग सुद्धा आपण करू शकतो. A few moments later. आणि आता आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊ, फ्लॉवर हाऊस, फ्लॉवर घागरा डॉल आणि डबल हार्ट फ्लॉवर. चला. आणि आता मी चढतीये मस्तपैकी. फोटोजेनिक पॉइंट भेटलाय, तो म्हणजे असा मस्त असा घागरा डॉल. आणि इथे ह्या पॉइंटला आपण मस्त असे फोटो काढू शकतो. त्यातला हा एक मस्त पॉइंट. तो नेक्स्ट पॉइंट आहे, हा म्हणजे फ्लॉवर हाऊस. आणि हा आपला फ्लॉवर हाऊस. इथे मस्त असे छान फोटो काढू शकतो आपण. आणि आपण पुढच्या पॉइंटला जाऊ, डबल फ्लॉवर हार्ट. हा आपला नेक्स्ट पॉइंट होता, डबल हार्ट वाला. मस्त असे पर्पल फ्लॉवर मध्ये केलेला आहे. आणि हा आपला नवीन पॉइंट आहे, की इथे बघू शकता तुम्ही मोराचा पिसारा किती मस्त असा युनिक वेने फ्लॉवरने बनवलेला आहे. आणि ही माझ्या समोर असलेली पिंक कलरची डॉल आहे. मगाशी बघितलेली ती आपली ब्ल्यू होती. ही पण तिच्यासारखी अशी मस्त कलरफुल फ्लॉवरनी तिचा गाऊन बनवलेला आहे. मस्त पिंक रेड कलर. आणि हिचा गाऊन बघू शकता, असा मस्त रेड पिंक व्हाईट या कलर मध्ये मस्त बनवलेला आहे. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. आणि आता जवळपास सनसेटचा टाइम झालेला आहे, त्यामुळे जे गोल्डन रेज पडतायत गोल्डन कलर मध्ये, हे फ्लॉवर आणि इथले वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवलेल्या त्या प्रतिकृती अजूनच मस्त दिसतायत.
आणि जर तुम्ही या पार्कला व्हिजिट करणार असाल तर मोस्टली इव्हनिंग टाइमला या, बिकॉज रात्री पण इथे मस्तपैकी लाइटिंग यांनी केलेलं आहे आणि इथे तुम्हाला येऊन दोन्ही व्ह्यूज एन्जॉय करू शकता. A few moments later. आणि आता आपण चाललो नेक्स्ट पॉइंटला, कलर फ्लॉवर फ्लोईंग हंडी. चला तर मग बघूया. इथे आता सध्या तरी मला दिसत आहेत 1 2 म्हणजे फ्लॉवर हंडी. 7 कलरच्या 7 डिफरंट फ्लॉवरनी बनवलेल्या ह्या हंड्या. ह्याच्या पाठीमागे मस्त असा डोंगराचा व्ह्यू आहे आणि त्या ह्या हंडीतून फ्लॉवर फ्लोईंग हंड्या आहेत. या इथे मस्त आपण फोटो काढू शकतो आणि मस्त असे कलरफुल हंडी म्हणजे फ्लॉवर फ्लोईंग आहे. याच्यामध्ये रेड कलर, येल्लो, पर्पल मिक्स कलर आहे. पर्पल, येल्लो, व्हाईट असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर आहेत. आणि त्याच्या पुढे दिसतोय तो चिल्ड्रन्स पार्क टाइप मध्ये आहे की आता सगळ्या जणांनी फोटो काढले फ्लॉवर सोबत, म्हणजे लहान मुलांना पण काहीतरी पाहिजे. त्यासाठीच त्यांनी बहुतेक हा पॉइंट केला असेल की इथे मला मस्त छोटे छोटे असे भीम मोटू वेगवेगळे असे मस्त कॅरेक्टर बनवलेत. ते आपण पाहू. लहान मुलांना घेऊन आले तर तुम्ही इथे फोटो काढू शकता. चुटकी, मोटू पतलू त्याचं नाही माहिती. गजब बेइज्जती है. भीम, मोगली आहे, डोरेमॉन आहे, शिजुका आहे, नोबिता आहे. मी पण घेऊ एक कॅरेक्टर. आणि ह्याच्याच पुढे दिसतोय तुम्हाला अजून एक पिकॉक बनवलाय, तो बघूया. आणि असं मस्त इमॅजिनेशनच्या पलीकडे बनवले सगळे पॉइंट असे फोटोजेनिक आहेत. आणि इथे मस्त एक पॉइंट असं आहे की लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत म्हणजे ऑल जनरेशन इथे आपण येऊन मस्त एन्जॉय करू शकतात आणि प्लीझंट असं ऍटमॉस्फिअर. 12 seconds later. आणि ह्या गार्डन मध्ये बनवलेला मेन अट्रॅक्शन पॉइंट म्हणजे रतन टाटा. त्यांचं मस्त असं 3D पेंट केलेलं आहे की इथे बसून आपण फोटो, म्हणजे मला तर सध्या आता इथे बसून त्यांच्याशी गप्पा मारल्याचा फील येतोय. A few moments later. सो गाईज, हा आपला होता फ्लॉवर गार्डनचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला भेटतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.